नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपली 40वी सेट परीक्षा महाराष्ट्र सेट 2025ची एक्झाम झालेली आहे. आज मी तुमच्यासाठी पेपर टू कॉमर्सची एक्सपेक्टेड आन्सर की आणलेली आहे. जी परीक्षा आज झाली याची आजचा पेपर कसा होता आणि प्रत्येक प्रश्न जे आहे याचा एक शॉर्ट उत्तर जे आहे ते आपल्याला देऊन देईल. याने आपल्याला आपला स्कोर जो आहे तो अंदाजितपणे काढता येईल की आपल्यास किती स्कोर होतो आहे. ओके, तर याच्या आधी एक महत्त्वपूर्ण सूचना की ज्या विद्यार्थ्यांनी पुढची महाराष्ट्र सेट परीक्षा 2026ची परीक्षा टार्गेट करत आहे कॉमर्स विषयातून, त्यांच्याकरता एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की आपला कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्स जो आहे याची नवीन बॅच 23 जून 2025 पासून स्टार्ट होते आहे. आपला जर PG कंप्लीट झाला आहे किंवा आपण प्राध्यापक होण्याच्या इच्छुक आहे तर आपण या कोर्सचा लाभ घेऊ शकता. या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, नंतर संपूर्णपणे अभ्यासक्रमचे नोट्स इंग्लिश आणि मराठीमध्ये मिळतील. संपूर्ण अभ्यासक्रमाचे मॉक टेस्ट जे सरावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात हे दिल्या जातील. PYQ आपल्याला स्पष्टीकरणसह मिळेल. त्याच्यानंतर 4000+ MCQ सरावासाठी मिळतील. आणि या कोर्सची सर्वात मोठी विशेषता आहे की तुम्ही जर पेपर 2 घेता तर तुम्हाला पेपर 1 संपूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. ओके, फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच तुम्हाला कोर्स जो आहे तो मिळून जाईल. तर याची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्षाची आहे. तर जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या 2 नंबरला व्हॉट्सॲपने संपर्क करा. ग्लोबल ऑनलाईन ॲप आपण डाउनलोड नाही केला आहे तर डाउनलोड करून घ्या. स्टोअर सेक्शनमध्ये जा आणि इथे MS सेट कॉमर्स लिहा, नंतर हा कोर्स निवडून घ्या. पेमेंट झाल्यावर जितकं पण कंटेंट या कोर्समध्ये आहे सर्व काही तुम्हाला ॲक्सेस करता येईल. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, जास्ती वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या पेपरवर. तर आजचा हा जो स्पेसिफिकली सांगतो महाराष्ट्र सेटचा जो पेपर आहे तो अत्यंत धूर्तपणे आणि सोपा पेपर सेट करण्यात आला होता. ठीक आहे, मुलांना दिसण्यात सोपा पण अगदी धूर्तपणे सेट केलेला हा पेपर होता. ओके, चालूपंथी याच्यात भरपूर करण्यात आली होती. तर पहिला प्रश्न पाहू, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू इन केस ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट्स. तर याचा आन्सर जे आहे ऑप्शन नंबर ए आहे. इंडियन कॅपिटल मार्केट इज डेव्हलप्ड बट इंडियन मनी मार्केट इज अंडर डेव्हलप्ड. ओके, सेकंड प्रश्न पाहू, विच ऑफ द फॉलोइंग आर द टर्म फायनान्स इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर बी याचा राईट आन्सर आहे. ठीक आहे, थर्ड प्रश्न पाहू, द यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स इन द कंट्रोल ऑफ सेंट्रल बँक इन्फ्लुएन्सेस द लेवल ऑफ ॲग्रिगेट एलिमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बाय रेग्युलेशन ऑफ मनी सप्लाय अँड क्रेडिट इज नोन ॲज मॉनेटरी पॉलिसी. नेक्स्ट प्रश्न बघूया, विच अमंग द फॉलोइंग इज अन ॲडव्हान्टेज ऑफ इन्फॉर्मल फायनान्शियल सिस्टम. तर ऑप्शन सी याचा राईट आन्सर आहे. ठीक आहे, पाचवा प्रश्न बघू, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट ट्रू. कोणता नॉट ट्रू आहे तर ऑप्शन नंबर डी याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन केस ऑफ NBFC. तर ऑप्शन ए इथे राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन केस ऑफ रेग्युलेशन ऑफ फायनान्शियल सिस्टम इन इंडिया. तर ऑप्शन नंबर डी, सेबी रेग्युलेट्स स्टॉक एक्सचेंज अँड म्युच्युअल फंड्स इन इंडिया, हे आपल्या बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया, विच अमंग द फॉलोइंग इज ॲज अ रिझल्ट ऑफ फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. तर इथे ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर आहे. इन्फ्लो ऑफ फंड्स फ्रॉम अदर कंट्रीज ड्यू टू ग्लोबलायझेशन. नेक्स्ट प्रश्न बघू आपण, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट इन केस ऑफ डिजिटलायझेशन ऑफ बँकिंग सर्व्हिसेस. तर इथेही ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू, विच अमंग द फॉलोइंग इज नोन ॲज ॲडिशनल बेनिफिट दॅट इज ऑफर्ड विथ बेस पॉलिसी ॲट द नॉमिनल प्राईस. तर इथे रायडर ऑप्शन हे आपला राईट आन्सर आहे. आता चलूया मार्केटिंगकडे. विच अमंग द फॉलोइंग लेवल्स ऑफ मार्केट सेगमेंटेशन टिपिकली एंटेल्स मार्केटिंग टू अ स्मॉल मार्केट वेअर नीड्स आर नॉट वेल सर्व्ड. तो ऑप्शन नंबर बी, निच मार्केटिंग याचा राईट आन्सर आहे. हा प्रोडक्ट लाईफ सायकलचा मॅच कॉलम आपल्याला आला होता, तर ऑप्शन नंबर बी इथे राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू, हा आपला जो आहे सेल्स रिलेटेड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग संबंधी प्रश्न याचा उद्दिष्ट विचारला आहे. तर ऑप्शन बी, सेल्स रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो इथे राईट आन्सर आहे. नेक्स्ट इथे विचारला आहे की कोणचा प्रमोशन मिक्स डिसिजनला प्रभावित न करणारा घटक आहे. तर इथे ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर आहे, दॅट इज पॉलिटिकल स्टेबिलिटी. नेक्स्ट प्रश्न पाहू, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ व्हॅलिड टाईप ऑफ लेबलिंगमधनं पहिल्यांदा टार्गेट करण्यात आला. तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो इथे राईट
आन्सर आहे. ठीक आहे. मग प्रश्न आहे कन्झ्युमर बिहेवियर, तर त्याचा फेवरेबल ॲटिट्यूड कसा असतो तर ते विचारलं. ऑप्शन नंबर बी एन्थुझियास्टिक आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे. कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन हा तुम्हाला सर्व्हिस क्वालिटी गॅप मॉडेलमधनं विचारलेला प्रश्न आहे, तर दॅट इज ऑप्शन सी डिराइव्ड सर्व्हिस अँड परसिव्ड सर्व्हिस हे आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी जे आहे ते आपला राईट आन्सर आहे. ऑनलाईन मार्केटिंग इज ॲप्लिकेबल टू ऑनलाईन टू सर्व्हिसेस ओनली. याचं सविस्तर विश्लेषणही मी तुम्हाला देईल, तर काळजी करू नका. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज टाइप्स ऑफ डायरेक्ट मार्केटिंग, तर ऑप्शन नंबर सी याचा राईट आन्सर आहे. नंतर जे आहे सप्लाय चेन संदर्भात प्रश्न आहे, दॅट इज आउटबाउंड लॉजिस्टिक्स व्हॅल्यू चेन अनालिसिस पोर्टरचा मॉडेलमधून हा प्रश्न आहे. नेक्स्ट जे आहे मिसरिप्रेझेंटेशन, तर कालच केलं, तर ऑप्शन नंबर सी सेक्शन 18 जे आहे याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. गुड्स आर डिफाईन्ड अंडर द इंडियन सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 नॉट इन्क्लूड, तर काय नाही आहेत, तर ऑप्शन सी ॲक्शनेबल क्लेम्स ह्याच्यात नाही आहेत. नेक्स्ट प्रश्न पाहू. गुड्स आयडेंटिफाईड अँड agreed upon the time when the contract of sale is made is termed as, तर त्याला काय म्हणतात स्पेसिफिक गुड्स. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न जे आहे इथे एंडोर्समेंट संदर्भात प्रश्न आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमधून, तर ऑप्शन नंबर डी इथे राईट आन्सर आहे. मग आपला कंपनीज ॲक्टचा प्रश्न आहे की जी सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स असतो पण ती सबसिडरी कंपनी नसते, त्याचा असोसिएट कंपनी जो आहे तो राईट आन्सर आहे. नेक्स्ट इथे LLPचं तुम्हाला जे आहे डेजिग्नेटेड 8 डिजिटचा अंकाला काय म्हणतात तर त्याला DPIN डेजिग्नेटेड पार्टनर आयडेंटिफिकेशन नंबर, आणि इथे खाली दिलं डायरेक्टर पार्टनर आयडेंटिफिकेशन, समोरच्याने बी लावावं, पण राईट आन्सर आहे ए. ओके. नेक्स्ट प्रश्न जे आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे काय स्ट्रक्चर विचारले आहे, तर चेअरमॅन असतो आणि 6 मेंबर्स असतात. ओके. नेक्स्ट प्रश्न बघू जे आहे IT ॲक्टमधनं आहे, यावेळेस तुम्हाला ऑफेन्सने विचारला, तर इथे NIC. ठीक आहे. याची जी कोणी इंट्रोड्यूस केला होता, कोणाचा इनिशिएटिव्ह कोणाचा होता, तर NIC नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर जे आहे हे याचा राईट आन्सर राहील. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे की RTIचा कोणता सेक्शन जो आहे तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनसोबत डील करतो, तर ऑप्शन ए 15 जो आहे तो याचा राईट आन्सर आहे. मग ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचा टाईम फ्रेम कालावधी किती असते, तर ऑप्शन ए 10 वर्ष याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट जे आहे आता टेक्स्टचे प्रश्न आहे. विच अमंग द फॉलोइंग इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर इज नॉट टॅक्सेबल इमिडिएटली फॉलोइंग द असेसमेंट इयर, तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो इथे राईट आन्सर आहे. द डॅश इज पास्ड एव्हरी इयर बाय द पार्लमेंट इन द फॉर्म ऑफ पॉप्युलरली नोन ॲज बजेट, त्याला काय म्हणतात फायनान्स बिल. नेक्स्ट प्रश्न जो आहे हा आपला याचा आहे डिक्लेरेशन संबंधी फॉर्म ITR फॉर्म संबंधी, तर ऑप्शन सी 60 याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट जो आहे ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 28 इज ॲप्लिकेबल टू फाईन हेड्स ऑफ इन्कम, तर कशाशी संबंधित आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग असेट इज इन्क्लुडेड पर सेक्शन 2 सबसेक्शन 14 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, तर ऑप्शन नंबर बी कॅपिटल असेट आपला राईट आन्सर आहे. नंतर हे डिडक्शन संबंधी तुम्हाला प्रश्न आहे सेक्शन 80 TTA, तर ऑप्शन नंबर बी 10,000 जे आहे हे याचा राईट आन्सर आहे. ओके. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रान्सफर प्राइसिंगचा उद्दिष्ट काय असतो, तर ऑप्शन नंबर सी आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. प्रोव्हिजन ऑफ सेक्शन, कोणत्या सेक्शनचा प्रोव्हिजन ॲप्लिकेबल आहे कशाला, ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट्स टू अमलगमेटेड इंडियन कंपनी ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट, ऑप्शन नंबर ए 47 सबसेक्शन 6 आपला राईट आन्सर आहे. ओके. नंतर CBDT संबंधी प्रश्न आहे, तर हे अंडर सेक्शन 143 सबसेक्शन 3 याच्या अंतर्गत येतं. नेक्स्ट प्रश्न पाहू. इथे जे आहे वेअर द असेसी इज अ पर्सन, ठीक आहे, अदर देन द कंपनी रिक्वायर्ड टू बी ऑडिटेड अंडर द एनी लॉ, तर हे प्रश्न आहे सबमिशन ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न इज काय, तर जुलै 31. ओके. ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट जर बघता तर इथे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, तर ऑप्शन नंबर डी जे आहे ते आपला राईट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन मधला काय म्हणतात, तर ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. वेगळ्या वेगळ्या देशात आपले ऑपरेशन्स कॅरी आउट करतात त्यांना
मल्टीनॅशनल. ठीक आहे, जसा देश तसा भेद सांगितलं होतं. आता अँटी डम्पिंग अँड काउंटरव्हेलिंग ड्युटीज आर इम्पोज्ड अंडर, तर ऑप्शन नंबर डी कस्टम टॅरिफ ॲक्ट 1975 याचा राईट आन्सर आहे. ओके, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिओरी कोणी दिली, तर ऑप्शन नंबर डी ॲडम स्मिथ याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघता, नाफ्टाचा कोण मेंबर नाही, तर ऑप्शन ए युनायटेड किंगडम याचा आन्सर आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग आर टू मेन फिस्कल बॅरियर्स, तर ऑप्शन नंबर सी याचा राईट आन्सर आहे, अँटी डम्पिंग ड्युटीज आणि काउंटरव्हेलिंग ड्युटीज. नेक्स्ट प्रश्न बघता, द गव्हर्नमेंट स्टार्ट्स बाईंग द डोमेस्टिक करन्सी टू मेंटेन इट्स एक्सचेंज व्हॅल्यू, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज, तर याला काय म्हणतात, पेगिंग अप. ठीक आहे, अप डाऊन याच्यासाठी लिहिलं की कोणी डाऊन लावा, तर ऑप्शन नंबर सी जे आहे ते आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे, नंतर बॅलन्स ऑफ पेमेंटचा कोणता खाता नाही हे विचारलं आहे, तर ऑप्शन नंबर सी सेव्हिंग्स अकाउंट याचा राईट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट जे आहे रिस्क संबंधी तुम्हाला विचारलं, रिस्क रायझिंग फ्रॉम अनसर्टेन इकॉनॉमिक अँड social performance and discriminating economic policies of country is termed as, त्याला काय म्हणतात, कंट्री स्पेसिफिक रिस्क. ठीक आहे, कंट्री तुम्हाला हिंटी दिला होता त्याच्यात. नंतर दुसरं कोणत्या प्रकारची इकॉनॉमिक सिस्टम आहे जिथे प्रोडक्टिव्ह असेट्स जे आहे हे आर ओन्ड अँड ऑपरेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट बॉडी ॲडमिनिस्ट्रेशन अथॉरिटी इज कॉल्ड, त्याला कमांड इकॉनॉमी जे आहे हे आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे, नंतर जे आहे अकाउंटचे प्रश्न आहे, तर इथे बघा, रेव्हेन्यू इज जनरली रिकॉग्नाइज्ड बीइंग अर्न ॲट द पॉईंट ऑफ टाईम when dash as per matching concepts, तर हे ऑप्शन नंबर डी गुड्स आर डिलिव्हर्ड जे आहे ते आपला राईट आन्सर आहे. दुसरा पार्टनरशिपचा न्यूमेरिकल आहे, तो ऑप्शन नंबर ए 3:1:1 आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट जे आहे याच्यात तुम्हाला म्हटलं इक्विटी शेअर हॅव बीन बॉट बॅक. ठीक आहे, बाय बॅक ॲट द फ्री रिझर्व्स, तर ते कुठे त्याचं रेकॉर्डिंग कुठे ट्रान्सफर केलं जातं, हा तो ऑप्शन नंबर डी कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो सबसिडरी कंपनी कॅन कॅरी फॉरवर्ड इट्स लॉसेस फॉर इन्कम टॅक्स पर्पसेस, तो ऑप्शन नंबर ए याचा राईट आन्सर आहे. ठीक आहे, नंतर न्यूमरिकल आहे मार्जिनल कॉस्टिंगवरती, तर ऑप्शन नंबर ए याचा राईट आन्सर आहे 10,80,000. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न जे आहे हा पण तुम्हाला न्यूमरिकल आहे रेशिओ संबंधी, तर इथे जे राईट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर डी 80 days. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न पाहूया, इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्स नाही, हे आपल्याला HRAT डेफिनेशन दिली आहे आणि ही डेफिनेशन कोणी दिली आहे हे विचारलं होतं, तर ऑप्शन नंबर बी द अमेरिकन अकाउंटिंग सोसायटी जे आहे ते आपला राईट आन्सर आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 26 कशाशी संबंधित आहे, तर ऑप्शन डी इंटँजिबल असेटशी हे संबंधित आहे. ठीक आहे, नंतर कोणते ज्या रिपोर्टची ऑडिटर असमाधान आहे त्याचं, तर त्याला काय म्हणतात हे विचारलं होतं, तर अनसॅटिस्फाईड ऑडिटर्स रिपोर्टला म्हणतात क्वालिफाईड रिपोर्ट. ओके, जिथे ऑडिटर सॅटिस्फाईड नाही आहे. नंतर JIT मधनं पहिल्यांदा प्रश्न आला तो ऑप्शन नंबर सी इन्व्हेंटरी याचा राईट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट जे आहे आपण बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये आलो आहे, तर बिझनेस इकॉनॉमिक्स कशाचं एक्सटेन्शन आहे, ऑप्शन डी ट्रेडिशनल इकॉनॉमिक्सचं एक्सटेन्शन आहे. ओके, नंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे हा कोणचा करेक्ट आहे हा विचारला होता, तो ऑप्शन नंबर ए याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट जे आहे इथे मॅचिंग आहे मार्केट डिमांड ॲनालिसिस संबंधी टर्म्सच्या, तर इथे ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न जर बघता तर हे तुम्हाला विचारलं डिमांड कर्व का बरं डाऊनवर्ड स्लोपिंग असतो चिल्लर, तर इथे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी काही चुकवायचं नाही. नेक्स्ट प्रश्न जो आहे टोटल प्रोडक्शन विल बी मॅक्सिमम कधी असतं, जेव्हा मार्जिनल प्रोडक्शन जो आहे तो 0 आहे. तर 2 ठिकाणी मार्जिनल देऊन कन्फ्यूज केला आहे, तर ऑप्शन नंबर सी इथे राईट आन्सर आहे. ठीक आहे, टोटल कॉस्ट बिझनेसची काय असते, TFC प्लस TVC, तो ऑप्शन ए इथे राईट आन्सर आहे. मार्जिनल कॉस्ट कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज. ठीक आहे, तर मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू चेंज इन टोटल असेट डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो मार्केट स्ट्रक्चरचा आहे मॅच द कॉलमचा, तर इथे ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर आहे. चारही बाजाराचे नाव आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या होत्या मॅचिंगसाठी. नेक्स्ट प्रश्न पाहूया, लॉंग रन इक्विलिब्रियम आउटकम्स हे कुठे बघण्यात येतात, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये, तर ऑप्शन सी याचा राईट आन्सर आहे. फर्म विल ओनली अर्न अ नॉर्मल प्रॉफिट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जे आहे, इफ इट हॅज बीन सजेस्टेड दॅट नॉन प्रॉफिट एंटरप्राइज should pursue marginal cost price policy so as to, तर याचा ऑप्शन नंबर जे आहे अचीव इकॉनॉमिक एफिशियन्सी, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर.
नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉस्टलीएस्ट. ठीक आहे, कॉस्टलीएस्ट कोणचा आहे तर ऑप्शन नंबर सी इक्विटी शेअर कॅपिटल आपला राईट आन्सर आहे. मार्केट व्हॅल्यू ऑफ द फर्म इज ॲज अ रिझल्ट ऑफ ऑप्शन नंबर डी ट्रेड ऑफ बिटवीन द रिस्क अँड रिटर्न. नेक्स्ट प्रश्न पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ थ्योरी ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर तर ऑप्शन ए गॉर्डन थ्योरी इज द राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला मॅच द कॉलम आहे कॅपिटल बेटिंग टेक्निक्सचा, तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट प्रश्न आपण पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॅक्टर दॅट अफेक्ट्स द एस्टिमेशन ऑफ वर्किंग कॅपिटल तर ऑप्शन सी आपला राईट आन्सर आहे टॅक्स स्ट्रक्चर ऑफ द इकॉनॉमी. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहू, इथे कोणची रिस्क आहे विल राईज ड्यू टू फ्लक्च्युएशन इन द एक्सचेंज रेट तर इथे ट्रान्सनॅशनल आणि ट्रान्झॅक्शनल दोन्ही दिला आहे तर ट्रान्झॅक्शनल ऑप्शन नंबर ए याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघू आपण याचा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ॲडव्हान्टेज ऑफ कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी तर ऑप्शन नंबर डी याचा राईट आन्सर आहे मॉडिफाय द डायरेक्ट टॅक्स सिस्टम ऑफ द कंट्री. ओके, 78 बघूया, तर इथे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्व्हॉल्ड इन हेजिंग तर ऑप्शन बी ट्रान्सफर प्राइसिंग याचा राईट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंक्शन ऑफ एक्सचेंज मार्केट पार्टिसिपेंट तर ऑप्शन नंबर बी याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघू, विच अमॉंग द फॉलोइंग an international organization is not working for global financial stability तर ऑप्शन नंबर सी जे आहे ते आपला राईट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट जे आहे स्टॅटिस्टिक्स आहे, इथे क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला विचारला आहे तर Q3 - Q1/2 आपला राईट आन्सर आहे. द सेंट्रल लिमिट थ्योरम अज्युम्स दॅट द मीन सॅम्पल डिस्ट्रीब्युशन इज तर ऑप्शन नंबर बी याचा राईट आन्सर आहे. जसा जसा सॅम्पल साईज वाढतो तसं तसा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व शेप येतो. ओके, नंतर हा प्रश्न जो आहे हा ड्रॉपमध्ये जाण्याचा प्रश्न शक्यता आहे. मीन मायनस मोड डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन हे कार्ल पियर्सनचा कोफिशियंट ऑफ स्क्यूनेसचा फॉर्म्युला आहे, कुठेतरी लिहिण्यात कमी जास्त झालं असेल. नेक्स्ट जो आहे द कॉज अँड इफेक्ट इज नोन बाय इन द स्टडी ऑफ कॉज अँड इफेक्ट कशाने कळतं रिग्रेशन प्रतिगमननी कळतं. नेक्स्ट प्रश्न पाहू, विच इज द सिस्टमॅटिक मेथड ऑफ इन्व्हेस्टिगेशन इव्हॅल्युएटिंग एक्सपेरिमेंटेशन इंटरप्रिटेशन अँड थिओरायझिंग तर एवढं मोठं दिलं तर ऑब्वियसली सायंटिफिक स्टडी ऑप्शन नंबर सी याचा राईट आन्सर आहे. प्रोबॅबिलिटीचा न्यूमरिकल आहे तर इथे ऑप्शन नंबर सी 0.4 आपला राईट आन्सर आहे. सॅम्पलिंगचा प्रकार विचारलेला आहे ते बघा, नॉट नॉन झिरो प्रोबॅबिलिटी इथेच हिंट होता तर ऑप्शन नंबर ए प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे, मेन विटनी टेस्ट संबंधी प्रश्न आहे तर इथे ऑप्शन नंबर डी इक्वॅलिटी ऑफ 2 सेट्स ऑफ रँकिंग आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू, द क्लासिफिकेशन ऑफ ॲनालिसिस बिटवीन 2 सॅम्पल्स अँड विदिन द सॅम्पल इज नोन बाय द स्टडी ऑफ डॅश ऑप्शन नंबर डी एफ टेस्ट. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहू, विच वन इज द फर्स्ट सेक्शन ऑफ द रिसर्च पेपर तर ऑप्शन नंबर ए ॲब्स्ट्रॅक्ट आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज द करेक्टिव्ह मेथड फॉर इनॲडिक्वेट परफॉर्मन्स तर ऑप्शन नंबर ए कोचिंग आपला राईट आन्सर आहे. व्हॉट इज द युनिकनेस ऑफ 360 डिग्री फीडबॅक मेथड तर ऑप्शन नंबर डी आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे, जो मोठा असतो तो बरोबरही असतो पण हे सर्व ठिकाणी लागू होत नाही. नेक्स्ट प्रश्न पाहू, हू स्टेटेड दॅट द नीड्स जे आहे हाय ऑर्डर नीड्स आणि लो ऑर्डर नीड्स संबंधी प्रश्न आहे ते कोणी दिला आहे मास्लो. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर बी राईट आन्सर आहे. द ॲक्ट ऑफ इन्क्रीजिंग नॉलेज अँड स्किल्स ठीक आहे एम्प्लॉयची वाढवायची असेल तर ती कशाने वाढते प्रशिक्षण ऑप्शन नंबर डी ट्रेनिंग आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे, नंतर अन ऑर्गनाइज्ड फॅक्च्युअल स्टेटमेंट ऑफ द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्पेसिफिक जॉब इज व्हॉट जॉब डिस्क्रिप्शन. ओके, ऑप्शन सी आपला राईट आन्सर आहे. नंतर विच अमंग द फॉलोइंग स्टेप्स इज इन अ प्लॅनिंग प्रोसेस इन्व्हॉल्व्स द सो ऑप्शन नंबर ए एक्झिक्युशन कुठे होईल एक्झिक्युशन जे आहे आपला इम्प्लिमेंटेशनवरती होईल ऑप्शन ए आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघू, विच अमंग द फॉलोइंग इज बेस्ट डिस्क्राइब्स द सिक्वेन्स ऑफ स्टेप्स फॉर्म्ड टू अचीव अ पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह तर ऑप्शन सी प्रोसिजर आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू तर इथे तुम्हाला हे दिला आहे विच ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू अ सिरीज ऑफ ॲक्टिव्हिटीज अंडरटेकन बाय द HR मॅनेजर फॉर
फिलिंग द प्रेझेंट अँड फ्युचर वेकन्सीज ऑफ द ऑर्गनायझेशन. तर इथे जे आहे आपला प्रोक्युरमेंट, HRPचाच एक शब्द जो आहे तो प्रोक्युरमेंट आहे. ऑप्शन डी आपला राईट आन्सर आहे. मग मानव संसाधन नियोजन संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपला राईट आन्सर आहे. दॅट इज फोकस ऑन प्रमोशनल प्लॅन. आणि शेवटचा प्रश्न पाहू. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ मेजर फीचर ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग, जॉईंट व्हेंचर, इंटरॅक्टिव्ह मोड, कंटिन्युअस बोर्ड. तर ऑप्शन नंबर डी युनिलॅटरल ट्रान्सफर तुमचा राईट आन्सर आहे. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनी पेपर 2 कॉमर्स ज्यांचा विषय होता त्यांनी सर्वांनी पेपर व्यवस्थित अटेम्प्ट केला असेल, चांगला दिला असेल. आणि आमच्या अशा विशेष आपल्याबरोबर आहे की तुम्हाला या परीक्षेत निश्चितच यश मिळावं, आपल्याला मार्क कट ऑफच्या पार पडाव्या, आपला सेट क्वालिफाय व्हाव्या अशा शुभेच्छासोबत मी हा व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू. बाय.